आता हळद कालच लागली ना, काय हे कोणते गाणे वाजवते मग, याला काही माहिती नाही. अरे म्हणलं हळद लागली मला काल, आता याचं लावा ना, मेरा महबूब आया है, मेरा महबूब आया है लावा. झालंय का? अरे म्हणा ना, आने से उसकी आई बार 2-3 गाणे होऊ द्या. आले आले दुसरं काय म्हणा म्हणा, करा सुरू करा. झाला रे बा. चला छोटू सांग बरं, ते बायला सांग म्हणा, ते त्याचं स्वागत करून घ्या आता लवकरात लवकर. हो पटकन अंदर घेऊन घेऊ. चला घ्या म्हणलं ताई, माई घ्या म्हणलं, घ्या. बसले आली नाही, घेणं ना देणं कंदी लावून येणं. राजा काय चला लग्नाले काय काय शांती आहे. मागायला का हात शेकून राहिला. आमच्या इकडे किती पैसे गेले, 10,000 रुपये गेले ना म्हणलं दंड आमचा. गुंपापुरी मला बसू नका रे बा, बाहेर मला बसू नका. बसल्याच आता कोण भरा. एक जण देते का पैसे मध्ये, आता सांगा तुम्ही. फालतू जर काय झुमरायला त्याला सांगून सर गावात करून टाकलं. असल्या काय महाबिंद लग्न कोणतं व्हायचं. कसं काय बोलून राहिले राजा तुम्ही. आमंत्रण तुम्ही दिलं सर गावात, मायना बदनाम करून टाकलं तुम्ही. शेवटी मलाच म्हणून राहिले असेल तसे. आता तुम्ही शिटा जास्त घेतल्या, मी त्याला काय करू शकतो. म्या म्हणलं तुम्हाला घ्या म्हणून. मग आता इथं भांडणं करता का तुम्ही. लग्नाला जायचं का नाही जायचं सांगा. ते बाया पैशाला तिकडे सगळे लोक बसून आहे, काय करायचं. पैसे दिले ना तुम्ही, आता तिकडे झालं ना, मोकळं झालं ना. पण 10,000 रुपये गेले का काय रे. का ते बैरमच्या यात्रेत मला किती रुपये गेले. आता हे बी किती फालतू रे फटके बसू राहिले मला. चला लग्नाला आता चला बा, आता जाऊ द्या. आता डबल म्हणलं माझ्या याच्यातली शिल्लक ते बसू नका रे बा. आता सांगू राहिलं नाही बा. नाही कोणीच राहिलेच नाही ना, अर्धे गेले ना एसटीनं. मग काय तर त्याला पैसे मागतील म्हणून जाऊ द्या. गेलेत आता, आपण हाव एवढे जे काय आहे ते मागं बसलेले नाही. चला आता पटपट निघा. आता नवरदेव ते बहुतेक निघाला वाटते. काय सर नवर देऊन चला आता. हो काय मन लागते का त्या जेवायचं आता. पण तरी बी हे वसूल करा आता. रट्टावून जेवा म्हणलं सगळे जण. हळगी करायची नाही बिलकुल. जाऊ द्या आता, सोड पिच्चा करा आता. चला सगळे बाकीच्या लोकांना आवाज देऊन द्या. चला रे चला. हो चला. हे बा शांतरा भाऊ, जरा मतभेद करू नका तुम्ही दोघं जण. तुम्ही दोघं एक होऊन काम करा म्हणलं आता. बिलकुल आता रट्टावून जेवायचं बिलकुल लक्षावर. आता पट्टा तुटला पाहिजे. चला आता चला दे आवाज दे सगळे. चला काळा बसा ड्रायव्हर लोक. चला बसा चला निघा पटपट. नवरींकडची आले, नवरदेव आला. आता राहिलं फक्त वराळ. वराळच नाही तर लग्न लावता कसं. म्हणून फोन लावा लागत नाही. कुठं काय आता आले शिवाय फक्त. थांबा आता 1 मिनिट. हो चालला बा बेल. आता काय उचलून घेऊन राहिले काय सांगा. बसा लवकर काळा चला. हॅलो हा बोला कोण बोलतो राहिलं. मी लक्ष्मणराव बोलू राहिलो म्हणलं. काय अजून आले नाही अजून. कुठं आहे तुम्ही. कुठं आहे म्हणलं सध्या. अरे का स्वस्त तेवढं माग पडलं ना बा. काय 10,000 रुपये दंड पडला. लोक नाही म्हणलं तरी बसले तर. मग काय आता दिला बा इकून तिकून जमा केला. याले त्याला फोन लाव असं करतं सगळे 10,000 कोणाला 8,000 कोणाला 5,000. पुरा झपका बसला म्हणलं. 40-50 हजाराले दणका बसला आम्हाला सगळेले. बरोबर आहे बसणार होतं ते. हो ते तर आहेच म्हणा. आता पण जाऊ द्या. आता काय करता का इलाच काय दिले. पण आता काय कुठं काय तुम्ही म्हणलं काऊन की बा नवरदेव आलेले आहे, नवरीन आलेले आहे. त्याच्यात आता बाकीचे कार्यक्रम सुरू आहे. आता तुम्ही मग कसं लवकर आले की मग कसं लग्न लावले होऊन जाते मोकळं मानू. हो तेच म्हणलं. हो ना बस बा अर्ध्या घंट्यात पोचतो मी आता. हो बस गाड्या लोकांना आता. हो ठीक आहे. हो जेवणाची व्यवस्था असेल ना चांगली काही समजा पद्धतशीर ना. आल्याबरोबर काही पोहे चहा घे आहे का म्हणलं काही. नाही आता काय चहा पोहे. आता डायरेक्ट बस पंगतच. काऊन की कसं आहे आता उशीर होऊन राहिला. आता चहा पोह्याची टाइम घातला पुरत नाही ना. नवरदेव नवरीन आलेले आहे सगळं. बजरंगबलीच्या मंदिरावरून हे ते सगळं झालं ना. आता फक्त तुमची वाट आहे आता. तुम्ही आले की बस झालं. लग्न सुमंगल लावले जेवले मोकळे. असं आहे नाही का. बरं मग आता चहा पोहे असते बा आले पाहुणे. बरं ठीक आहे काय हरकत नाही. जेवण असेल ना. जाऊ दे शाही जेवण असेल पण नाही का. बरं ठीक आहे काही हरकत नाही. निघतो मग आम्ही. चला आता चला रे बा चला. काळा चला. चला आता वराडी मंडळी येऊन राहिली म्हणते. हो नवरदेव नवरीन आले. आता बाकी राहिलं जेवणाचं. हो काय व्यवस्था झाली का. ते रामगोळ्याचं सुरुवात झाली का तिकडे. फोडणी गिळणी दिलं का ते मसाल्याचं पाणी गिणी. हो ते चालू आहे ना आपले. आता आमचे ते हे आहेत ना बाळूभाऊचे सासरे बी आलेले. त्याने फोन केला आणि आपले देणगे साहेब आले आमचे सासरे बा. त्याच्यानं ते दोघं जण बरोबर भाजीचं मेळ चालू आहे त्याचं लावणं. आणि अजून जरासे काही वराडी गिराळे आले. अजून 2-4 जण आहोत आम्ही. रामगोळी करणं सुरू करून देतो. म्हणजे कसं आपले झालं फोडणी दिलं की टाकले की उकळले की आपापले एक याच्यात दिले की रवाना. आपण अजून तुमचे रामगोळी अजून सुरूही झाले नाही म्हणताना फोडणीच राहिली का अजून. लवकर करा म्हणा. ते जास्त टाईम नाही. इकडे झालं की बिलकुल तिकडे रवाना. नाही तर मग पोया फुटते ना. मग कच्चे खातील ना ते.
तर आता लवकर त्याच्या कामी लागा. मी स्टेज सांभाळतो पुरा. तिकडचं पूर्ण मंडपात या बा असं तसं अक्षिदा वाटणं हे ते मी सांभाळतो तिकडे. ते छोटे छोटे काय तुझे ना म्हणलं आपलं नवरींकडचे जे बी कोणी असेल ते सगळ्याले म्हणलं बसून घ्या आता. अयर पद्धत सुरू ठेवली वाटते नाही. एक भाचा तिथं दिसला मला. चला म्हणलं तेवढीच मदत होते. कसं आहे आता नवरी नवरदेवाच्या संसाराला थोडंसं काही ना काही सहकार्य होते बा, म्हणून कसं सुरू करून दिली ते पैशाची. तर बाकी काही कपडे फपड्याचं काही लोचा नाही. आणि एक तर कसं आहे रामपूरवाले जर असं 20 रुपये काढत नाही ना, पाया लागलं किती काही लवा नवरदेवाना 20च्यावर काढत नाही आमच्या इथं. कसं आहे ते आधीच चिल्लर करून आणते. म्हणून म्हणलं 101चा फटका पाहिजेच त्याला. दोन्ही इकडे बसून दिले मी तिथं. तुमचा एक भात आहे आणि एक आपले गणपती साहेब आहे. त्याला म्हणलं दिवसभर आपले नाव लिहिणं सुरू आणि आपले जमा करणं सुरू. संध्याकाळी आपले सुपूर्द करून टाका. तेवढीच मदत होते नाही का. हो ना. आता खोलीचं ॲडव्हान्सही मागे वाटते ना ती. तिथे कामी येते आणि बाकी बी संसारात सामान सुमान येते. चला जाऊ द्या मग. लागा आता तुम्ही कामं कमी, मी लागतो तिकडे. चला करा स्वयंपाकाचं पान बाकी पहा. लक्ष्मणराव तुम्ही तिकडे बाहेरचं समोरचं सगळं लक्ष द्या. चला मग. सर्व पाहुणे मंडळींना नम्र विनंती, सर्वांनी मंडपामध्ये आत येऊन बसावे. लवकरच लग्न लागणार आहे. चला लवकर लवकर चला. दुसरी अत्यंत महत्त्वाची सूचना आहे. सर्व पाहुणे मंडळींना सूचित करण्यात येते की मंडपामध्ये सुद्धा जे कोणी बसले असतील त्यांनी जर अहेर केला नसेल, पैशाचा अहेर करणे अत्यावश्यक आहे. दोन्ही वधू आणि वराकडचे मंडळी गृहस्थ तिथं बसलेले आहे. त्यांच्याकडे 111 पासून पुढचा अहेर फाळावा. त्याचबरोबर कपड्याचा अहेर स्वीकारला जाणार नाही. गिफ्ट भेट हे ते स्वीकारले जाईल. खरोखर आपला अहेर पैशाच्या रूपाने मिळालेला अहेर नवीन दाम्पत्याच्या संसारामध्ये खरोखर उपयोगी पडेल. म्हणून सर्वांनी शुभ आशीर्वाद द्यावे. त्याचबरोबर पैशाचा अहेर सुद्धा करावा. लवकरात लवकर जे कोणी राहिले असेल त्यांनी त्वरित आपला अहेर लवकर तिथं जमा करून आत मंडपामध्ये येऊन बसायची कृपा करावी. अहेर करावंच लागते वाटते नाही रे झुमरे. काय म्हणते ना, अहेर करावंच लागते म्हणते. का गणपती तुम्ही हवटी तर नाही काय अहेर आहे का? पैशाचा अहेर आहे का तुमच्या इकडे का म्हणलं? बसा बसा बसा. मीच अहेर जमा करायसाठी मीच. आता मी मुलीकडचा. तर आपल्या इकडे वधू पक्षाचा अहेर जमा केला जाईल. तिकडे वर पक्षाचा. तुम्ही कुणीकडे? कुकडला समजा म्हणा. काय आमचं कसं काय, आमचं अंतितच काम आहे. आता कुकडला एका इकडे पकडून घ्या आमचा. तुम्ही कोणता मुलीच्या इकडचा आहे ना, घ्या करून घ्या. जाऊ दे. किती 111 करावं लागते का? हो 111 आहे. जास्त नाही. आपलं वाटलं इच्छा असेल तर मग जास्तही करू शकता. पाहा यादी पहा. आता तुम्ही पाहिलेच का नाही? पाहा यादी पहा. तेच पाहून राहिलो मी. सरपंचाने किती दिला बा, देतच नाही ते शांताराम. पण आपण द्यायला काय 500 रुपये, यायला द्यायला इकडे 101 रुपये. पाहू द्या. अरे बापा शांतारामचा राजा बापा रे का 201 रुपये फाळला आहे ना. सरपंच 501, देवीदास 501. असं बरं. आमच्या इथे बाईनं फाळायला दिसते इथं. कौशल्याबाई दिसू राहिलं नाही तर हिंगा हे नाव दिसू राहिलं ना आपलं. पहा म्हणलं सीताराम पवार. कौशल्या सीताराम पवार. फाळलं नाही ते 111 रुपये फाळेला आहे. हो ना. मग केलाच ना मी का नाही म्हणून राहिलं. त्याचं नावच आहे ना. आता बाहेर झुंड गेली सगळ्यांनाच केला ते. पण तुमचा राहिला आहे ना. कसं काय रे, मी दिला ना हिंगा आपल्या इच्छा बाईचं आलं ना. आता काय राहिलं ना, तुमच्या लक्षातच नाही राहिलं. ते कसं प्रत्येकी आहे ना, हे प्रत्येकी 111 रुपयाचा फाळा लागते. असं नाही ना एका घरचे 7-8 जण असं जमत नाही. 111 प्रत्येकाले. बापरे असं आहे नाही बापा. मग तर म्हणजे समजा पुरं वसूलच करू राहिले हे. अरे बाबा म्हणजे 111 रुपये जेवणच पडून राहिलं नाही. असं काय आमचे 3 जण आमच्या घरचे. मग समजा बाबा 300 किती गेले, 33 रुपये गेले आमचे. बरं फाडतो बा. आता काय आम्ही तेवढं वसूल झालं पाहिजे का? बरं फाडतो. म्हणलं एकाच इकडला फाळ लागते ना का अजून तिकडे फाळ लागते अजून मुलीच्या इकडला मुलाच्या इकडला नाही. एकच कुकडला तिकडला फाळा नाही तिकडला फाळा. त्याचा काही विषय नाही. जाते एकाच ठिकाणी. घ्या आता तुमचा फाडून घ्या 111. मागचे तुम्ही करून टाका. म्हणजे फोन पे असेल फोन पे मारला चालते. स्कॅनर आहे माझं. लवकर पाका आहे. हो यायचा घेऊन घ्या. देतो ना. ठीक आहे. काय करा मला कधी पाहिजे देऊ द्या मला पैसे. काढा ते खिशाचे पैसे काढा. हो करतो आता. काय लागायचं लुटमारच आहे पण नाही काय. हो कुठेही पहा लुटमार आहेस. बरं देतो बा. किती 111 नाही का? बरं ठीक आहे. 1 रुपया पाहू दे बा. चला लवकरात लवकर चला अक्षिता वाटप करा. लग्न लवकरच लागणार आहे. नवरीचे मामा नवरदेवाचे मामा लवकरात लवकर स्टेजवर येण्याची कृपा करतील. तुम्हाला समजते आम्हाला काही समजत नाही का? मिरच्याचं काही काम नाही का? मिरच्याची भाजी करून राहिलो बाबू. ढवळा आपलं मिरच्या टाकून राहिले तुम्ही. काय खुराश नाही मिरच्या का लोकांना काय खराब काम करता का तुम्ही? फालतू बोलून राहिले. दिलं ना हळद मीठ हे ते पद्धतशीर टाकलं मसाला हे ते. चांगलं दिलं आता वरण गिरण शिजून राहिलं ते. तुम्ही राजा आपलीच लावता मिरच्या टाका. नसतं तापत झाला आहे नाही का? तुमची सासरी तशी माय तशी. जाऊ द्या ना मग. जाऊ द्या ना बा. जे झालं ते झालं. आता मिरच्या जराशा मुठखान टाकून दे. जाऊ दे तिकडे. त्याची आहे शिक्षा तर
नसता ताप केला रे तुम्ही तुम्ही हे बा एक तर तुम्ही करा बा नाही तर मी करतो. हा काय ते लसण राजा मी आणलं होऊ द्या हा तसाच कच्चा आपला दिला दुसरं टाकू कांदा टाक हे टाक मसाला टाक. अरे लसण पहिले बरोबर होऊ द्या लागते तडका आला पाहिजे त्याले सर असं मंडपात आवाज गेला पाहिजे त्या लसणाचा तरी म्हणते लसण झाला. नाही ना होऊ द्याला लसण आजच्या भाज्या करून राहिला का तुम्हीच करून राहिले. तुम्ही तर आपलं भस्कंड्याला भळभळ हळद टाकून देत पाहिलं नाही सवर नाही किती ग्राम आहे काय आपलं डेल आपलं टाकू जाऊ द्या. आता तुम्ही एक तुम्ही करा नाही तर मला करू द्या. हो फोडणी काय तुम्ही बरोबर देऊन नाही राहिले. नाही ते तुम्हीच द्या बा हो मी हो मी कसं बसतो मंडपात जाऊन बसतो करा तुम्हीच करा ते. हो ना आपल्याला काही हे म्हणजे पटूनच नाही राहिलं तुमचं. मग काय हिरव्या मिरच्या म्या खुरासल्या घरून आणल्या स्पेशल बा टाकायच्यात मी तर मजा येते त्याशिवाय काय मजा आहे. करा बा तुमच्या मनानं करा तिकडे. हो येतो मी जाऊ दे. नाही ना तसं नाही मामाजी ते काय म्हणते जाऊ द्या बा मला पाहुणे बा जाऊ द्या ना करा दोघे करा बरोबर सल्ल्यान करा. नाही बा ते टाईल्स करा नाही तर मग मी करतो नाही तर तुम्ही करा. हो कसं आहे आपण राजा म्हणजे काय मामूली टाईल वाटी मीच करतो का. अरे म्हणलं हजार माणसं स्वयंपाक करायला म्हणलं तुम्ही काय सांगून राहिले गोष्टी मोठ्या खुराशल्या मिरच्याची करतो हे करतो ते करतो. अरे काहीच नाही बा माझ्याबरोबर तुम्ही हात नाही पकडू शकत. चला बा झमकते वाटतं नाही कायच करा हे तरी ते शांताराम नाही आला ती तिकडे मंडपात बसला. कठीणच काम दिसते. अरे झालं ना घ्या ना निपटून घ्या ना झालं असं तर करा लवकर करा. हे रामगोळी त्यात टाका लागते उकळले पाहिजे तिकडे आता लग्न लागायचे फिक्रीत आहे ना. हा करा बस करा. जाऊ दे ना बा तुम्ही मोठे मी लहान आता काय 10 माणसं स्वयंपाक करायला जमते का नाही मला गॅरंटी नाही वाटत तुमची. पण आता काय बोला आता जाऊ द्या. हे बा बसा तुम्ही करा हो मी निघतो आता. चला करा म्हणलं तुम्ही निपट्ट घ्या. जाऊ द्या ना गेले ते हो गेले पा कसं आहे दोन आचार्य असली की असंच होते ते झमकतेच ते. हो त्याला वाटते मी त्याला वाटते मी. जाऊ द्या आता तुम्हीच करा आता ते पूर्ण फोडणी तर तुमची इकडे. तर आता हे अजून करू का जराशे अजून उंडे करू का म्हणलं आपले रामगोळे करू का म्हणलं. का होईल हटपण एवढ्यात नाही काय वाटते तुम्हाला. नाही कडे ड्युटी बा लोक वाढले गड्या. हो कसं आहे अजून आपल्याला याच्यापेक्षा डबल न आपल्या रामगोळे करावं लागतील. हो तर पुरं नाही तर मग कसं हे पट्टा पडून बरं करतो ना मग काय आपल्याला कट्टे आहे तर ओढलं इकडे ते सुरू भिजवले की तिंका आले ना कंदीला आबाजी आले अजून 2 जण वाढले तर. अरे अरे बा झुंबर या म्हणलं आबाजी या इकडे या करू लागा जरा. बापरे हे तर रामगोळी दिसून राहिले म्हणजे कणकीचे बाप्पा हे काय फोडणी देऊन आम्हाला हे देते का. अरे देवदास हे आपलं लग्नाचं हेच जेवण आहे का. हो काही असं म्हणजे काही बाकी नाही का दुसरी कॅटरर्सवाले येते काही. आता इथे काय करायचे जेवणासाठी येतो का आपण लग्नासाठी आलो ना आबाजी आपण इथं. हे आदर्श विवाह आहे आपलं रामगोळ्यातनी म्हणजे कसं रस्सा भिजवला खायचा. चमच्याने 1 प्लेट डेली हातातनी 2 रामगोळे घेतले निघाले बसा कुठे बी. अरे बापा का 111 रुपये घेतले नाही बापा 2 रामगोळ्याचे बापा का. बरं ठीक आहे जाऊ दे आता काय का पण कठीण काम केलं लक्ष म्हणणं. मॅ म्हणलं का चांगलं शाही जेवण दिलं असं पण पाय बरं का लोक म्हणते लक्ष म्हणता मोठेपणा नसन तसं पा बरं पा तुम्हीच पाहा ना. तसंच असते कंदिलाबाजी गरीबाचं म्हटल्यावर. हो जाऊ द्या आता मस्त जेवण करा फर्स्ट क्लास. याच्यात बी बाबा रामगोळे म्हटलं म्हणजे काही मामूल नाही 1 नंबर लागते ते. चला या म्हणलं जरासं भिजवा कणिक गिनिक करू लागा जराशा बसा आता तशाने थोडी होणार आहे. अरे वा म्हणजे ती आपल्याकडून करून घेते नाही वा. अरे लक्ष्मी कमाल आहे का बापा चला हो करू मग आता चला तेवढंच हातभार नाही का. चला चला सर्व पाहुणे मंडळींनी लवकरात लवकर मंडपामध्ये येण्याची कृपा करावी. लवकरच आता लग्न लागणार आहे. चला अंतरपाठ ठरलेला आहे कोणी आता बाहेर थांबू नका. चला लवकर. चला मुलीचे मामा आलेले आहे का. हा चला आले वाटते नाही का आजच दिसले मला डोळ्यात नाही का. चला आता नवरदेवाचे मामा काय तुम्ही आहे का लक्ष्मणराव तुम्हीच होता का. हो आता कोण नाही तर मग मी समजा हो घ्या आठवून घ्या जाऊ द्या. आले आता महाराज आले म्हणलं. हा मुलीचे मामा आले मुलाचे मामा आले करा म्हणलं सुरू काय तुमचं आता. ओम गणपताय नमः ओम सूर्याय नमः ओम भास्कराय नमः ओम नमः शिवाय. हा झालं का आले नवरीचे मामा आलेले आहे नवरदेवाचे मामा आलेले आहे नाही का. ठीक आहे अक्षता वाटप केल्या का सगळ्या झाल्या अक्षता वाटल्या. हो महाराज दिलेले आता अक्षता वाटप झाल्या सगळ्यांना. आणि जर कोणी अयर करायचं राहिलं असेल तर करून घ्या. हो तेच म्हणलं जेवणापर्यंत केला तर चालते काही हरकत नाही पण अयर करून जावा काय. कारण की तुमचं नाव त्या रजिस्टरमध्ये आलं म्हणजे कोण आलं काय आलं हे नवरीच्या कडच्यांना नवरदेवाच्या कडच्यांना समजेल. नाही तर आलं कोण गेलं कोण आव बे लड्डू जाव बे लड्डू. म्हणून म्हणलं सर्वांनी आपली नावाची नोंदणी करून घ्यावी. ठीक आहे तर आता लग्न लावण्यास काही हरकत नाही महाराज करून द्या म्हणलं सुरू. चला तर आता अंतरपाठ धरला. हा ठीक आहे तर आता सुदामा आणि चिरंजीव सुदामा आणि चिसोका मीना यांचा आज विवाह संपन्न होत आहे. सर्व आलेल्या सर्व मंडळींचे खूप खूप स्वागत.
आणि आता लवकरच विवाह संपन्न होणार आहे. सर्वांनी आपापल्या अक्षता हातामध्ये घ्याव्या. तर संगीत मंडळ आपले जे मंगलाष्टक आहे तर ते सुरू करण्यास काही हरकत नाही. करून टाका सुरू. शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल सावधान स्वस्ति श्री गणनायक गजमुखो मोरेश्वर सिद्धिदो ग्राम रांजण संस्थितो गणपती सूर्यात सदा मंगल शुभमंगल सावधान शुभ रडुनी रडुनी डोळे साले साले मुलीचे कवन कथिल सारे दुःख त्या माऊलीचे जनी चरण कन्या वंदुनी दुर्गाए पुषित पुषित डोळे पातली माय मागे सुमूर्त सावधान मधुर मधुर बाते वाजती मुदगाई वधवर करी माला घेऊनी सज होई जवळ जवळ आले खडी ही मिलनाची मुदित उदित प्रेमे भेट दोन्ही दिवांची सुमूर्त सावधान देवो तारावरं चंद्रवरंत विद्यावलंदे ममलंत देवो लक्ष्मी पदे मनसा स्मरामि सोमुहूर्त सावधान आजचे ग्रामदेवतेचे लक्ष्मी नारायणाचे चिंती चिंतन करते सुमुहूर्त सावधान महामहेश्वराचे चिंती चिंतन करते सुमुहूर्त सावधान घे मधुर चित्त सुमुहूर्त सावधान लग्नी शुभोरायाम सुमुहूर्त सावधान जय घंटा चतुर्बाण सुमुहूर्त सावधान अतिशय हर्षोल्लासाने हा कार्यक्रम संपन्न झालेला आहे. आपला सुदामा आणि मीनाताई यांचा विवाह सोहळा अतिशय आनंदात पार पडला. सर्वांनी उपस्थिती दर्शवली. सर्वांचे खूप खूप आभार. आणि त्याचबरोबर त्यांचे आयुष्य भविष्य पुढचा संसार त्यांचा नीट गाळा चालावा याकरता सर्वांच्या शुभेच्छा आम्ही त्यांना देतो. आणि विवाह सोहळा संपला असे मी जाहीर करतो. सर्व मंडळींना सूचना आहे, कोणीही जेवण केल्याशिवाय जाऊ नये. आग्रहाची विनंती आहे घरमालकाची. थोडा स्वयंपाक बाकी आहे, त्यामुळे थोडासा वेळ लागू शकतो. त्यामुळे सर्वांनी सुलग्न लावून घ्यावे अशी विनंती करतो. सर्वांनी 1 रुपया 5 रुपये आपल्या हातामध्ये घेऊन लाईनने उभे राहावे. तर त्याचबरोबर नवरी आणि नवरदेव यांनी आपले स्थान ग्रहण करावे अशी मी त्यांना विनंती करतो.
हे मस्त पुरलं पण नाही का पुरा वरण भात पोळी भाजी हे ते इतकं मोठं जर केलं असतं ना तर पुरा पट्टा पाळला असता यायचा. हा पण हे राजा यानं लय शक्कल लावली पण नाही का लक्ष्मणरावनं. एका 2 खान तिकडेच पहा एखादा 2-2-3-3 देऊन टाकले झाले का तिकडे. तिकडेच खा पाणी प्यार घराकडे जा. दुका कधी पाहिजे रामगाय दुका एखादा तू रस्ता गिस्ता बिलकुल तरी गिरी बसू दे बाबा. हे 3च तर लय झाले राजा. हो मग काय बसू दे बाबा. आणू नको आता येऊ नको इकडे. हाय का पण काही म्हणलं का लक्ष्मण खरंचले का सगळे जे आबा चटून हात फिरवले का तो. हो खतरनाक काम केलं पण ते आहेच म्हणा. पण कधीला कसं आहे तुम्ही आले खरं बरं वाटलं पण. हो नाही तर आले नसते का नाही गमलं नसतं राजा. पुरे रामपूरचे आले जरा आनंद वाटला. नाही तर मग काय 10-5 लोक नेते. पण शेवटी कसं असते परिस्थितीनुसार करावं लागते बाबा. काय करता कसं आहे ती. चला येतो मग अजून काही पाहिजे लागलं सांग ना म्हणलं. तसं नाही लक्ष्मण तो आले का लय मोठं मन केलं म्हणलं. हो आम्हाला बा खरोखर पश्चाताप होऊन राहिला. आम्हाला वाटे बा टिपारी द्या बाबा. शेवटी हे बा ज्यांना चितलं त्यालाच घडलं ते. हो आम्हालाच टिपाऱ्या बसल्या आणि तू हे सगळं आनंद झालं म्हणून लेखाचं खरोखर आहे. दुसऱ्याबद्दल माणसानं खरोखर म्हणजे वाईट चितू बी नाही. शेवटी त्याचं व्हायच्या आधी आपलंच होती. बरोबर आहे जाऊ दे आता कसं आहे पण खरोखर मानलं बा तुले. तसं काही नसते म्हणा. शेवटी हे कसं मजाकीचा विषय झाला म्हणा. काही एवढं नाही. चला येतो मग. चला येतो मग तिकडे काय राहिले वाळाचे येते. येतो मग. इथं बहिणी आहे म्हणलं नवरदेवाच्या उभ्या आडव्या तिघी जणी. मी कशी काय घेणार पहिले तुमचा भाऊ घेईन पहिले नाव. त्यानं नाव घेतल्यानंतरच मी घेईन. ए बाई म्हणलं पहिले तुला घ्या लागन वहिनी. पहिले तुम्ही घ्या नंतर माझा भाऊ घेईन. पहिले तुमच्या भावाला घ्यायला तुमचे भाऊ घेतील तेव्हाच मी घेईन. पहा म्हणलं साळभाऊ झालंय सुरू. हो बस पाया नाही ठेवला तर बस ते भाव जाय तशा तर ननद आहे तशी. ही नाही आहे का ती नाही आहे का. झालं इथून पासून सुरुवात. आता एका नंदी मला सारखा उभा राहते का. अरे म्हणलं घ्या ना बाबा सुद्धा माझी तुम्हीच घ्या म्हणलं. नाही तर मग अजून कसं अजून भांडवल वाढायची. बरं ठीक आहे मीच घेतो ना. तर आपल्याला काही जास्त काही येत नाही मला जसा आहे तसा आहे आपला. चांदीच्या पैठणीला सोन्याचा काठ. चांदीच्या पैठणीला सोन्याचा काठ. मीनाचं नाव घेतो पुढचं नाही पाठ. घेतलं वहिनी घ्या म्हणला तुम्ही ना. आमच्या भावाने घेतलं म्हटलं आता. पाच हुशार आमचे भाऊ. आलं नाही तरी बात जोडत आहे ना. घेतो ना मी घेतो ना आता. दुधाची केले दही दह्याची केले ताक. दुधाची केले दही दह्याची केले ताक. ताकाचा केला मट्टा. सुदामरावाचे नाव घेते नावाचा पट्टा. एका बहिणीसाठी घेतला तुम्ही उकाना पण माझ्यासाठी कधी घेता म्हणला. एक उकाना अजून घ्या. काय दुसरा मी काय काय घेत नाही. जिजाऊ सारखी असावी माता. जिजाऊ सारखी असावी माता. शिवबासारखा असावा पुत्र. सुदामरावांनी मला आज घातलं मंगळसूत्र. दुसरा झाला आता माझ्यासाठी पण एक घ्या लागते बाई तुला. तर घेतलं मी ना एक अजून घे. बाबा किती बहिणी आहेत. बरं पुढचं आता घेतो. एक दिवा 2 वाती सुदामराव माझे जीवनसाथी. बस विषय खलास. चला आता रितसर प्रवेश झालेला आहे. चला या आता आपली. चला अशा पद्धतीनं आपले सुदामाचं आणि मीनाताईचं विवाह संपन्न झाला. आपण खरोखर सहकार्य केले. सर्वजण आले. सर्वांचे आभार. त्याचबरोबर ज्यांनी ज्यांनी गिफ्ट दिले अयर केला त्या सर्वांचे आभार. आणि इथंच हा एपिसोड आता संपला. त्यानंतर उद्या नवीन विषयासह येऊ 5 वाजता. धन्यवाद. उद्या भेटू 5 वाजता. आलुपोंगाजी घ्या प्रवेश घ्या म्हणलं आजचे दिवस. रात्रभर राहता. उद्या यायची नवरींकडची न्यायला येतील. आणि त्यानंतर तुम्ही तिकडचं जे भाड्यानं केलेलं घर आहे ते व्यवस्थित करा. आणि नवरींला जायच्या वेळेस ते ओके करून न्यायला जा. ओके चला तर आता उद्या नवीन विषय पाहू. त्यानंतर आणखी हा विषय रिपीट येईलच.